झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. काय मग कसा झाला प्रवास? काही फार त्रास बीस नाही झाला? त्रास नाही, मस्त झाला प्रवास. म्हणजे तसा काही त्रास नाही झाला, म्हणजे वाईट नाही झाला प्रवास, महत्वाचं म्हणजे. आणि काम झालं, असाइनमेंट मिळाली. चला आले फ्रेश. बरं आम्ही तिघ जण कॉफी घेणार आहोत, तू घेणार आहेस का? हो. आणि आम्ही तिघ काय पापा? आपण तिघ नाही 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 नाही, आपण चौघ, तू आणि आम्ही तिघ. म्हणजे नाही, मी बेबी आणि मनू. मनू? काही शेजारी पाजारी नवीन कोणी लहान मूल वगैरे आलंय का काय राहायला? नाही 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 पप्पा, त्या मनूच्या आई वडिलांना विचारून घ्या कॉफी वगैरे देतात का नाही त्याला. नाही, मागच्या वेळेस आठवते ना, तो गुड्डू आपल्या शेजारी राहायचा तो सतत आपल्याकडे. तुम्ही कौतुकाने मटार पाठीस घेऊन गेलात त्याच्यासाठी, तर त्याची आई काय म्हणाली, याला मटाराची अलर्जी. मटाराची अलर्जी असते का कोणाला? नाही, ती का म्हणाली माहितीये ना असं, त्या गुड्डूला तुमचा लळा, त्यामुळे त्या आईला कॉम्प्लेक्स आला असणार, तो त्यांच्या घरच्या पेक्षा आपल्याकडे जास्त असायचा म्हणून. आणि मनू कोण आहे पण? अगं मनू म्हणजे काय, कोणी लहान मूल नाही का. मनू म्हणजे मानव. तुझ्या ऑफिस मधला मानव. मानव का येतोय इथे? लग्न जवळ आलंय, घरात धूपूस करायची आहे, घर झाडायचं आहे. त्याला मी म्हटलं येशील का रे बाबा मदतीला? येतो म्हणाला. 5 मिनिटात येईल आता. फार गोड पोरगा आहे. लांब दांड्याचा झाडू घेऊन येतोय मनू. मानव, व नाव आहे त्याचं. मनू काय? मनू तोच मला म्हणाला, तुम्ही माझे पप्पा तर मग मी तुमचं मनू. मनू म्हणा मला, मनू. भेट मानव, मला भेटू दे मानव. बरं ते जाऊ दे. काय मग कशी गेली सासरी रात्र? काय पप्पा, मला झोपच लागे ना किती वेळ. हो ग, नव्या जागी नाहीच लागत झोप पटकन. नाही, पण नंतर खूप लागली. आता थोड्या वेळापूर्वी उठले मी. आणि रात्र सोडा, सकाळ अमेझिंग. पप्पा, त्या घराच्या अंगणात बसून घनश्यामचे बाबा आणि मी गप्पा मारतोय. काय कॉफी केली होती माहितीये? कोणी? घनश्यामच्या बाबांनी. कॉफी बरी केली होती. अमेझिंग कॉफी केली होती. अशी कॉफी मी आयुष्यात पहिल्यांदा प्यायले. पप्पा, आपण एक प्लॅन करू, तुम्ही आणि मी फक्त कॉफी प्यायला म्हणून जाऊ एकदा त्यांच्याकडे. मस्त जायफळयुक्त. मज्जा आली या. मी फ्रेश होऊन येते. माझ्यापेक्षा कॉफी चांगली केली होती. गब्बू, काय सांग नो. काय? आज सकाळी चहा कोणी केला? म्हणजे तुझ्या सासरी आज चहा कोणी केला? हा, घनश्यामच्या बाबांनी माझ्यासाठी कॉफी केली होती स्पेशल. हो का? गब्बू, तुला अजूनही कसं कळत नाही ग? अशा वेळी आपण सकाळी लवकर उठायचं असतं, मुद्दामून. आणि आपण म्हणायचं, आज मैं चाय बनाती हूं आपके लिए. हेच तुला कळत नाहीये, आणि तेच मला तुला शिकवावं लागणार आहे, समजलं? तेव्हा तडक स्वयंपाक घरात यायचं. आत्या, 1 मिनिट जरा थांब. माझ्याकडे बघ. असं नाही, नीट बघ. काय वाटतंय तुला? बहुत अच्छे लग रहे हो तुम. किसी की नजर ना लगे. नाही, ते तुझं प्रेम झालं. पण आत्या, अगं मी कालपासनं बाहेर गेले.
आता घरी येते, कालपासनचे कपडे घातले, चिकचिक चिकचिक झालेली आहे, म्हणजे कुत्र्याने ओढलेलं पोतं असताना तशी अवस्था झाली आहे माझी आत्या. आता पाऊण एक तास कुणी माझ्याशी बोलू नका, मला स्वच्छता करायची स्वतःची. अतिशयोक्ती करण्यात कोण हात धरणार तुझा? बरं बाई, तुला जी काय तुझी साफसफाई स्वच्छता करायची आहे ना, ती लवकर लवकर आटप. हं? आणि तडक स्वयंपाक घरात यायचं काय? एक मिनिट आत्या, तू विसरतेस का? अगं मी नोकरी वगैरे पण करते अगं. अगं मग काय झालं, आपण बंडदादाला सांगूया ना तुझ्या बॉसला फोन करायला आणि त्यांना चक्क सांगून टाकूया आज राधा हाफ डे टाकतीये. झालं. एक मिनिट, हाफ डे काय टाकतेय? मग आता अगं ते सर आहेत माझे, मी नोकरी करते त्यांच्याकडे, मी त्यांना असं नाही सांगू शकत सारखं सारखं. का नाही सांगू शकत? अगं त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. हा, आणि तो तुमच्या ऑफिस मधला कोण, तो मानू का कोण आहे, त्याने नाही का रजा टाकलीये तुझ्या लग्नासाठी, आणि तू तू साधी हाफ डे नाही टाकू शकत? हा, नाही नाही नाही, त्या दिवशी तू माती खाल्लीस ना त्यांच्याकडे, त्याची भरपाई असं समज. चहा साखर न टाकलेला. नाही नाही नाही, कपाळावर हात नको मारूस, तेच हात स्वच्छ धु आणि स्वयंपाक घरात ये, कळलं ना? आणि तुला जो पदार्थ आवडेल ना तो तू स्वतः बनव, आणि मग तसा डब्यात छानपैकी भर आणि काळ्यांकडे अशी घेऊन जा. आत्या, तू बरी आहेस ना? डबा काय घेऊन जा ग? अगं मी आत्ता आली आहे ना त्यांच्याकडून, असं अचानक परत नाही जाऊ शकणार. माझं काही लग्न ठरलंय का? काय गो? माझं काही लग्न झालंय का? झालेलं नाहीये ना, अजून व्हायचं आहे ना, असं सारखं सारखं मी नाही जाऊ शकत त्यांच्याकडे. अगं चालतं ग, उलट त्यांना किती आनंद होईल माहितीये का, आपली होणारी सून डबा घेऊन आली म्हणून. हा, चल चल चल, रसोई घर तेरा इंतजार कर रहा है बेटा, चलो चलो चलो. हा, मी काही डबा वगैरे घेऊन जाणार नाहीये. उठ. अरे बापरे, दोन्ही काका एकत्र म्हणजे नक्की गडबड आहे. काय आहे? काय व्यायाम बियाम बंद? आज गेलो नाही. अरे आम्ही तुला हे विचारायला आलोय की बॅचलर्स काय, बॅचलर्स पार्टी मध्ये काय करायचं? मला काय माहित, तुम्ही पार्टी देता ना, मग तुम्ही सांगा, तुम्ही ठरवा. तेच, पण कुठे? आणि या काळेवाडीत तर हे शक्य नाही, आणि आम्हाला तशा जागा माहिती नाहीत, कारण आमचे सगळे मित्र ना संसारी झाले. तर मला कळलं, मी जागा बघतो. आता आम्हाला सांग, आमच्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे बॅचलर, अरे ए, बॅचलर्स पार्टी मध्ये तुला काय काय हवंय? मला मनशांती हवी आहे बॅचलर्स पार्टी नंतर. त्यामुळे तुम्ही दोघे पार्टीमध्ये असं काही करू नका ज्याच्यामुळे राडे होतील आणि तुमच्यामुळे पर्यायाने माझं माकड होईल घरच्यांसमोर. फारच घाबरतो बघ. मग ए, अरे असं समज तुझ्या आता शेवटच्या घटका जवळ आल्या, ही तुझी शेवटची इच्छा आहे असं समज. हा बोल राधा. हॅलो घनश्याम, तू आहेस का आत्ता घरी? म्हणजे काळेवाडीत? अरे मी तिकडे जरा यायचं होतं मला, म्हणजे कारण मी घरातल्या सगळ्यांसाठी काहीतरी केलंय खायला स्वतः, तर ते आणायचंय मला. येऊ का मग? कसं करू? हॅलो, राधाच बोलते ना? हो. मग तुझ्या डोक्यावर कोणीतरी बंदूक ठेवले का आता? अरे मीच बोलतेय, असं काही नाहीये, म्हणजे मीच केलंय. तर म्हणजे येऊ ना, म्हणजे का नको येऊ? म्हणजे आवडेल ना सगळ्यांना? मला येतंय तेच केलंय, पण आवडेल ना म्हणजे आणलेलं असं? हा म्हणजे चालेल, म्हणजे हो चालेल ना, ये. हा मग काय, मी येते मग आता लगेच. हा, काय झालं? कोण होतं? राधा नव्हती का? राधा नसणार रे, कारण जी मुलगी बोलत होती ती म्हणली की मी तुझ्या घरच्यांसाठी काहीतरी खायला गेलाय आणि मी डबा घेऊन तुझ्याकडे येते. अरे राधाच होती मग ती. लग्न ठरलं ना की सगळ्या मुली गृहिणी, लग्नाळू आणि संसारी होतात. अरे पण राधा तशी नाहीये, म्हणजे
राधा आणि डबा. लग्नाच्या कल्पनेने सुद्धा बायका बदलतात. आता बघ राधा कशी टिपिकल बायको होते की नाही. राधा खायला करून आणते याच्यासाठी. डबा घेतलेली राधा. ए माऊली, हो अरे हे मध्य प्रदेशातील साडीचा प्रकार 5 अक्षरी का पासून काय असू शकतं रे? मध्य प्रदेशातील प्रकार कांजीवरम. अरे वा माऊली, ग्रेट. कांजीवरम, जीवरम. पैठणी, इरकली. पैठणी कुठे आहे? पैठणी 3 अक्षरी उभं पैठणी. नाही, मी कोड्यातलं नाही बोलत माऊली. मी बायकांच्या खरेदीबद्दल बोलतोय साड्यांच्या. रे पैठणी. अच्छा अच्छा. हा. अरे ती झाली रे. नाही बायकांची खरेदी झाली आहे, पण तुमचं काय? माझं काय, मला थोडी साडी नेसायची. तुम्ही कशी साडी नेसाल माऊली? पण तुमच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायला नको का? बरी ना तब्येत तुझी? हा, डॉक्टरकडे जायचं नाही, दुकानात जायचं आपल्याला. डॉक्टरकडची नाही अपॉइंटमेंट माऊली, टेलर मास्टरची अपॉइंटमेंट. सूट शिवायचं आहे तुम्हाला, सूट. माऊली एक मिनिट. काय हे कोणाच्या डोक्यात आलं? सूट कुठला घालतोस? अरे सूट शोभून दिसेल का मला? काहीतरी काय उगाच. पण अरे महाराष्ट्रीयन होता पण मराठी माणूस आहोत. अरे मराठी वराचा बाप कसा दिसला पाहिजे? अरे धोतर, मस्त झब्बा, टिळा आणि अशी मस्त टोपी, कसा दिसेल मी? हे सगळं मला पटेल, मला पटतच आहे की हे. पण त्या देवकी माऊलीनं कोण सांगणार? अरे यार, तिला पटवलं त्यांनी ऑर्डर काढली सूट तुम्ही घालायचा म्हणून. तू जाऊन सांग ना, सूट नको. कसं दिसेल मी त्यात? मी कसं सांगणार? माझं कोण ऐकणार आहे? हे पहा माऊली, सांगायचं काम होतं ते मी केलं. ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर तुम्ही जाऊन त्यांना सांगा. नाही, तिला सांगणं मुश्किल आहे. बरं चाल, ठीक आहे. तू म्हणतोस ना सूट घालायला, चल वा माऊली, मी सूट घालायला तयार. वा. एका अटीवर. बोला. तुलाही सूट घालावं लागेल. मला सूट? येस. माझं वय आहे का सूट घालायचं? गधाड्या तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. मॅजिक आहे काय सोबत? तसं नाही म्हणायचं माऊली मला. सूट घातलं तर मी सूट घाले. पण मी कसा दिसन सूट बीट घालून असं? मी कसा दिसेल सूट बीट घालून? नका माऊली नका, मला हे भांडत नका पाडू. मग हीच याचना माझ्या वतीनं देवकी वहिनींकडे जाऊन कर. राधा वहिनी आली. कोण आली? राधा वहिनी. राधा? राधा अशी अचानकच काय आली लवकर? खाऊ घेऊन आली आहे. अहो काका, काही विशेष काही नाही, म्हणजे नेहमीच, कारण मला फार काही येत नाही. पण आहे काय त्यात? सँडविचेस? अहो नाही, अंडा भुर्जी आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय आपलं वेगळं आहे ना? तू कधीपासून डबे वगैरे घेऊन यायला लागलीस? 1 मिनिट, ही आत्याची आयडिया होती म्हणून घेऊन आली, आणि फार काही असं करून आणलेलं नाही. आम्ही कधीपासून वाट बघतोय, काय आणलंच खायला? अहो काका, काही विशेष काही नाही, म्हणजे नेहमीच, कारण मला फार काही येत नाही. पण आहे काय त्यात? सँडविचेस? अहो नाही, अंडा भुर्जी आहे. काळेंच्या काळेवाडीत तू अंडा भुर्जी घेऊन आलेस? हो काका, कारण मला तेवढंच येतं हो करता. नाही, माझं ऐक. मला तुला हे सांगायचंच होतं की तू ग्रेट आहेस. थँक्यू. तू तो डबा आमच्याकडे दे, आणि घरात कुणालाही सांगायचं नाही तू काय घेऊन आलेस. अहो नाही काका, 1 मिनिट, एवढी घाई करू नका, सगळ्यांना पुरेल एवढं आणलंय मी. नाही, थांबा रे. हे राधा, मी म्हणजे आम्ही ही बुर्जी नाही खाऊ शकत. घनश्याम, 1 मिनिट, मला तेवढं कळतं. काका, मी भरलाय डबा, सगळ्यांना पुरेल एवढी आणलीये मी, खाऊ शकतील सगळे. आम्हाला खूप आवडते बुर्जी. भयंकर आवडते. अरे आवडते मलाही, पण राधा, लेट्स गेट दिस स्ट्रेट. बाहेर राधा आली का ग? तिला आत बोलव. गरम एक मिनिट घनश्याम. अरे माझ्यासाठी ठेवा. अरे या आवाज ऐकला तुमचा म्हणून बोलवलं. सासरचे वेध लागलेले दिसतायत. म्हणजे वरचे वर यायला लागली तिथे म्हणून म्हटलं. नाही आजी, खरं तर मी इकडे
अगं लाजायचं काय त्यात? आमच्या शामरावला भेटायला आलीस ना, आम्हाला माहित आहे. आम्ही सुद्धा संसार केले, चांगले 50 वर्ष संसार केला मी. आम्हाला काही माहित नाही काय शामराव? हो 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 आजी मलाच भेटायला आले ती इकडे. हो 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 मलाच भेटायला आले. तुला कसं कळतं आजी हे सगळं? तू म्हणजे ग्रेट आहे ना. अगं असं होतच, लग्न ठरलं की भेटावंसं वाटतं. मग छोटी छोटी निमित्त पुरतात. तू काय निमित्त काढून आली आहेस? सांग ना, लाजू नकोस. नाही निमित्त नाही आजी, मी खरं तर इकडे डबा घेऊन आले होते, पण मला माहित नव्हतं ना, मी घेऊन जाईन परत. काय डबा डबा राहिला होता राधाचा, राहिला आहे राधाचा डबा आणि ती तो परत न्यायला आलीये. हो 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 मी नेईन परत, पण तुम्हाला आधी सांगायला हवंच ना. म्हणजे परत न्यायला काही नाही, पण म्हणजे मी सांगतोय ना तुला राधा, तुझा डबा इथे राहिला आहे आणि तो तू परत न्यायला आलेली आहेस, हो की नाही? हो. काय मायाजी, म्हणजे काय आपण काय चोरणार आहोत का हिचा डबा? काय आम्ही काय चोरणार नाही तुझा डबा, तू नाही देणार परत काय, हो की नाही? काय चाललंय तुमचं? काहीतरी डाळ शिजत असल्यासारखे वाटते. नाही आजी डाळ नाही, अंडरस्टँडिंग आमचं कसं आहे माई आजी, अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांना समजून घ्यायची प्रक्रिया ती चालू आहे. आम्ही जाऊ का? चल राधा. नाही चल ना, चल चल. अरे 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 नक्की काहीतरी गडबड आहे. परी परी अगं लवकर ये इकडे. आपल्या गुप्तहेर खात्याला काम आलंय. आमच्याकडे नॉनव्हेज चालत नाही, तुला नॉनव्हेज शिवाय चालत नाही, आणि या बाबतीत तू खोटं बोलणार नाहीस. मग काय मोडूया लग्न. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. अंड्याची भुर्जी. राधानी बेस्ट काम केलेलं आहे. हा नको, वल्ली आहे किचन मध्ये. इथे कुठे खातोय? माईचे जासूस फिरतात सगळीकडे. तू ना एक नंबरचा घाबरट आहे. माहिती आहे तुझ्यात काही हिंमत आहे? सुप्रिया खाते म्हणून बरं आहे, वल्लीला कळलं ना सगळीकडे बोंब मारत फिरेल ती. अरे मग कुठे खायचं? वर गच्चीवर जाऊया ना. अहो अहो वास कसला येतो? तू हे सांगायला आलेस का इथे? नाही नाही गुलाबजाम तुमच्यासाठी केलेत, जरा चव घेऊन बघा ना. मला नाही आवडत. या काल तर लहान मुलासारखी मागे लागलो तर गुलाबजाम मग अर्ध काय झालं? मला आत्तापासून नाही आवडत. तू दिग्याला देताला आवडतात. म्हणजे त्यांना देणारच ते जेवताना. नाही नको, माझा उपास आहे. उपास आहे. मग नाही चालत उपासाला, खाऊन बघा चला. एक का आणलास? या टेस्ट करायला एवढंच आणतात हो. नाही 4 तरी हवे. खूप खातो. आहो पण जा घेऊन ये जा. हो आणते. नाही पण तो वास कसला येतोय? गुलाबजाम करपलेत. हा काही नाही करत. कुठे गेले दोघं? बघा काही नाही. दोघांचा ना काहीतरी प्लॅन दिसतोय. सुप्रिया तू ढकलत काय होतस मला? ढकलत होतं म्हणजे तू माई आजीच्या समोर अंड म्हणणार होतीस. मी म्हणणार नव्हते, मी अंड म्हणाले. म्हणूनच धक्का मारला मी तुला, कारण माई आजीला नॉनव्हेज चालत नाही, त्यामुळे आमच्याकडे कोणी नॉनव्हेज खात नाही. काय घनश्याम, तू मला हे आधी सांगायला हवं होतंस. अगं तू मला आधी विचारायला हवं होतंस. पण मला कसं कळणार? तू मारे चिकनची वगैरे उदाहरणं देऊन बोलायचास. मी खातो ग, म्हणजे वल्लभ काका पण खातो आणि दिग्या काका, सुप्रिया काकू पण खाते. पण आम्ही खातो ना हे घरी कोणाला माहिती नाही आणि घरी कोणी खात नाही. अरे पण मी माझ्या घरी लहानपणापासून खाते नॉनव्हेज. हा म्हणजे मी डाएट करते ना, तर चिकन आणि अंड्यांशिवाय मी राहू नाही शकत, कारण प्रोटीन्स असतात ना त्यामध्ये, आणि माशांशिवाय मी जगू नाही शकत घनश्याम. मी खूप
सेन्सिटिव्ह आहे रे त्या बाबतीत. मला खूप आवडतात मनापासून. हा म्हणजे रोज नॉनव्हेज लागतं असं काही नाहीये, पण सोडू नाही शकत ना. म्हणजे हे बघ, खाण्यापिण्याच्या सवयी खूप बेसिक असतात. त्यातनं मी बाहेरचं खात नाही कारण ते तेल मसाले मला चालत नाही. आणि अशा बेसिक सवयी आपण बदलू नाही शकत. अरे तुला सांगितलं तू बदल, तुझी एखादी बेसिक सवय बदलू शकणार आहेस का तू? नाही मला मान्य आहे. नाही नाही बदलू शकत. का बदलायची? आणि आपण खायचं काय आपण? म्हणजे तू खा, तुला नॉनव्हेज खायचं ना, तू खा. फक्त घरी खायचं नाही. म्हणजे कसं खायचं? मी करतो तुझी सोय. आम्ही खातो ना तसं खायचं. खोटं बोलून मला ते नाही जमणार. हे बघ, मी नॉनव्हेज खाते म्हणजे चुकीचं काही करत नाही. मला ते जमणार नाही आणि मला ते आवडणार पण नाही. आणि नॉनव्हेज शिवाय मला चालणार नाही. आमच्याकडे नॉनव्हेज चालत नाही. तुला नॉनव्हेज शिवाय चालत नाही. आणि या बाबतीत तू खोटं बोलणार नाहीस. मग काय मोडूया लग्न? मोडून टाकूया परत. गणेशा, मी लग्न मोडू शकते. हा, या विषयावर मी लग्न मोडू शकते. पण आता पुढे गेलंय ना सगळं खूप. आता उशीर झालाय. नाही पण तू चुकलायस गणेशश्याम. तू मला आधी सांगायला हवं तसे. ठीक आहे, पण आता मी काय करू? नाही, तू काही करू शकशील असं तुझ्याकडे बघून मला वाटत नाहीच आहे. आता मलाच काहीतरी करायला लागणार. काय करणार आहेस तू? बघते, माझ्या पद्धतीने करते हँडल. आता कन्फर्म मोडते लग्न. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.